तुटलेली मण्यांची माला. कांची एक साधी मुलगी होती. तिचं कुटुंब खूप गरीब होतं, पण तिच्या घरात नेहमीच प्रेम आणि आनंद होता. कांचीच्या वडिलांना शेताची कामं करायला आवडायची आणि तिच्या आईला घरकाम करताना खूप शांतता मिळायची. कांची शाळेत चांगली शिकत होती आणि तिच्या शिक्षणावर तिच्या कुटुंबाचा जास्त विश्वास होता. कांचीचे स्वप्न होतं शाळेतील पहिली मुलगी व्हायचं आणि इतरांना देखील शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगायचं. ती नेहमी विचार करत असे की आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारणे आणि मोठे यश मिळवणं हीच तिच्या आयुष्यातील खरी साधना असावी. तिच्या गावात एक मोठं मंदिर होतं, जिथे दिवसभर लोक पूजा करत असत. कांची नेहमी मंदिरात जाऊन तिथल्या पुजाऱ्यांकडून ज्ञान मिळवायची. तिच्या मनात असं होतं की देवाला आठवण करून दिली की सर्व अडचणी सोडवता येतील. कांचीला शाळेतील अभ्यासात नेहमीच यश मिळालं होतं, पण तिच्या घराची परिस्थिती खूपच खराब होती. तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की तुम्हाला शिकायचं आहे, पण आम्हाला खूप मेहनत करायला लागेल. आम्ही शेतावर काम करून तुमचं शिक्षण पुरवू. कांचीच्या आई वडिलांच्या ताणतणावाच्या परिस्थितीत तिने शिक्षणाचा मार्ग सोडला नाही. शाळेच्या कष्टानंतर घरातील कामे करणं तिला खूप आव्हानात्मक वाटत होतं, पण ती कधीही आपल्या स्वप्नाला बाजूला ठेवत नव्हती. कांचीला समजलं की शिक्षण मिळवण्यासाठी कष्ट घेणं गरजेचं आहे. ती रात्री उशिरा अभ्यास करत असे आणि दिवसात घरकाम देखील करत असे. एके दिवशी शाळेतील एक शिक्षक तिच्या कष्ट आणि मेहनत पाहून त्याला शिष्यवृत्ती दिली आणि कांचीला एक संधी मिळाली. कांचीने त्या संधीचा पूर्ण उपयोग केला आणि तिचं जीवन बदललं. कांचीने तिच्या शाळेतील सर्व विषय उत्कृष्ट प्रावीण्याने पार केले. तिने शाळेत सर्वांच्या मनात एक विश्वास निर्माण केला की शिक्षण आणि मेहनत केल्यावर कोणतंही लक्ष दूर नाही. पुढे ती एका नामांकित महाविद्यालयात दाखल झाली. त्यावेळी तिला खूप समस्या येत होत्या, पण तिने आपल्या कुटुंबासाठी संघर्ष करत राहिलं. महाविद्यालयात तिने सर्व विषयांमध्ये उत्तम प्रगती केली. त्याच वेळी तिच्या मनात एक विचार आलं, हे शिक्षण फक्त माझ्या कुटुंबासाठीच नाही, तर गावातल्या इतर मुलांसाठी देखील उपयोगी पडायला पाहिजे. त्यामुळे कांचीने आपल्या गावात एक संस्था सुरू केली, जी मुलांना शिक्षण देण्याच्या कामी लागली. तिने शाळेतील मुलांना सहलीवर नेलं, त्यांना किती मेहनत करावी लागते आणि कसं शिकायला हवं हे शिकवलं. कांचीच्या कार्यामुळे तिच्या गावात एक मोठा बदल घडला. तिच्या प्रयत्नांमुळे त्या गावातील मुलं शिक्षण घेण्यासाठी प्रेरित झाली. कांचीला जाणवू लागलं की तिच्या जीवनाचं ध्येय कधीच फुकट गेलेलं नाही. ती आज इतरांसाठी एक आदर्श बनली होती. पण एक दिवस कांचीला तिच्या जीवनातील एक मोठा धक्का बसला. तिच्या आई वडिलांनी आपलं शेत विकून कांचीला एक चांगली शिक्षण संधी दिली होती, पण त्या दोन कष्टांमुळे तिच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. कांचीला दिसतं की जेव्हा ती तिच्या कुटुंबासाठी सर्वस्व लावते आहे, तेव्हा तिच्या कुटुंबाच्या काळजीने त्याची तब्येत खराब होत आहे. त्यानंतर कांचीने एक मोठा निर्णय घेतला, हे शिक्षण मी फक्त स्वतःसाठी नाही तर माझ्या कुटुंबासाठीही वापरायचं आहे. ती आपल्यातील सर्व चांगली गोष्टी वापरून आता फक्त शिक्षणावरच नाही, तर तिच्या कुटुंबाच्या भल्यासाठीही प्रयत्न करणार होती. कांचीने शाळेतील आणि महाविद्यालयातील यश प्राप्त केलं. तिने आपल्या कुटुंबाला एक नवा जीवन देण्यासाठी आपले समर्पण पूर्ण केलं. ती आज त्या मुलांची शिक्षक बनली होती ज्यांना शिक्षणाची मदत न मिळाली होती. कांचीने तिच्या कुटुंबाच्या जीवनाची दिशा बदलली. आज तिच्या गावात तिच्या कामाचा आदर्श आहे. ती एक चांगली शिक्षक आणि मार्गदर्शक बनली आहे. ती लोकांना शिकवते की तुटलेली मण्यांची माला कधीही जोडता येऊ शकते, जेव्हा विश्वास आणि मेहनत दोन्ही असतात. कांचीच्या कथेने एक गोष्ट सिद्ध केली की कधीही जास्त कष्ट करण्याची भीती न बाळगता तुमचं ध्येय गाठा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून तुम्ही यश मिळवू शकता. संदेश: जीवनात यश मिळवण्यासाठी संघर्ष आणि मेहनत ही अत्यंत महत्त्वाची आहे.